गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। सकाळचे 5:45 वाजलेत. आत्ताच आवरले माझं आणि आता घेतोय चहा. ह्याच्या आधी घेतल्या होत्या 2 आवळा कँडी, त्यानंतर थोडीशी पीनट्स घेतली होती आणि वर्कआउटच्या आधी प्री वर्कआउट घेतलं. आजपासून वर्कआउट स्टार्ट करेन, तर बाकीचे अपडेट जिमवरती जाऊ देतो. चलो बाय. चला मित्रांनो, जिम तर आली आपली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 5:45 झालेत आणि जसं आत्ताच आवरले माझं आणि आत्ता चाललो आहे संध्याकाळच्या शिफ्टला. दुपारी वर्कआउट संपायला खूप वेळ गेला. जवळजवळ 1:45 झाले होते. त्यानंतर मी बाहेरच जेवून आलो. आज वर्कआउट चांगला झाला. पूर्ण अपर बॉडी केली. कमीत कमी 20-25 मिनटं तरी प्रॉपर वॉर्मअपसाठी दिला होता आणि छान वर्कआउट झाला आजचा. संध्याकाळी थोडंसं लवकर जिममधून बाहेर पडणार आहे, जवळजवळ 10 वाजता. आज गौरीपूजन असल्यामुळे बाहेर जायचं आहे. एक मावशी आहेत मानलेल्या, त्यांच्याकडे आज जेवायला बोलवलं, त्यामुळे आज जेवण त्यांच्याकडे असेल. आणि दुपारीसुद्धा मी बाहेरूनच खाऊन आलो होतो, तर झोप पण चांगली झाली. आता निघतो जिमला मी, तर भेटू आपण संध्याकाळी आल्यानंतर. चलो बाय. हे काय माझं पण हे दुखतं आता. अरे बाप, कुठं आली ते खाली. वर्ष घेतली. हा नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत आणि जसं आत्ताच घरी पोचतो आहे. थोडंसं बाहेर जेवायला गेलो होतो. एक पाहुण्यांनी बोलवलं होतं जेवायला, तर आज गौरीपूजन होतं आणि उद्या घरातल्या गणपतींचं विसर्जन आहे. तर
ते जेवून आलो आणि जेवल्यानंतर थोड्याशा गप्पा मारत बसलो थोड्या. तर त्यांचं थोडी शेती आहे, तर त्या शेतीमधले हे ड्रॅगन फ्रूट्स आहेत. त्यांनी येता 2 दिले आणि थोडासा मला अजून कोरडा खोकला आहे, तर त्यासाठी हे औषध घेऊन आलं. 3 टाईम घ्यायचं आहे, 10 ml. तर आता हे औषध घेतो आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवत आहे मी. सकाळी परत भेटू आपण नवीन ब्लॉगवरती. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.